महायुतीच्या जागा वाटपावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। जागांचा तिढा मिटून उद्या सन्मानजनक संधी मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही जागा वाटपाचा तिढा पुढच्या 48 तासात मिटण्याची चिन्ह आहे। दोन्हीकडून दावे होत आहेत की जागा वाटपाची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होतीये। मात्र आधी कोण उमेदवार जाहीर करणार याची दोघांकडून वाट पाहिली जात असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये जागा वाटपाची 80% चर्चा पूर्ण झाली आहे। दोन्ही घटक पक्षांना भाजप सन्मानजनक जागा देणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार परभणीची जागा महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची चिन्ह आहेत। परभणी लोकसभेतून सध्या ठाकरेंचे खासदार आहेत। या लोकसभेमध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर आणि घनसावंगी असे 6 मतदारसंघ येतात। 2019ला शिवसेनेचे संजय जाधव यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर अशी लढत झाली। शिवसेनेच्या संजय जाधवांना 5,38,941 तर राष्ट्रवादीच्या विटेकरांना 4,96,742 मतं पडली होती। निकालामध्ये संजय जाधव विजयी झाले। विटेकरांचा 42,191 मतांनी पराभव झाला। त्यांच्या पराभवामध्ये वंचितचा हात राहिला आणि वंचितच्या आलमखीर मोहम्मद खान यांनी 1,49,946 इतकी मतं घेतली। त्यावेळी राजेश विटेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असल्यानं परभणीची जागा त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काल देवेंद्रजींनी म्हटल्याप्रमाणे जवळपास 80-85% चर्चा पूर्ण झालेली आहे। काय उरलेली चर्चा असेल ती एकदा 1-2 दिवसामध्ये आदरणीय अमितभाई शाह आणि राज्यातील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये 100% त्या ठिकाणी होईल। अतिशय सामंजस्याच्या वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे जागा वाटप 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल। आम्ही चर्चा त्या ठिकाणी करतो आहोत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय जे काही सातत्याने पसरवली जाते तशी वस्तुस्थिती नसून भारतीय जनता पक्ष दोन्ही मित्र पक्षांना आणि इतर घटक पक्षांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जागा वाटपामध्ये विचारात घेतलं जात आहे। 45+ हे आमचं उद्दिष्ट आहे, तेवढं आम्ही 100% गाठू। उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल। आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही। आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत। जेवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडा समजतो? सन्मानजनक, एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप। दोन्ही बाजूने ज्या उमेदवारांची नावं फिक्स झाल्याची चर्चा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीनं आघाडी घेतली आहे। माहितीनुसार महाविकास आघाडीचे 13 तर महायुतीचे अद्याप 3 उमेदवार निश्चित झाले आहेत। महाविकास आघाडीमध्ये फिक्स मानल्या जात असलेल्या उमेदवारांपैकी बारामतीमधून सुप्रिया सुळे, चिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे, ठाण्यामधून राजन विचारे, मावळ लोकसभेतून संजोग वाघिरे, धाराशिव लोकसभेतून ओमराजे निंबाळकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून विनायक राऊत, दक्षिण मुंबई लोकसभेतून अरविंद सावंत, रायगडमधून अनंत गीते, परभणी लोकसभेतून संजय जाधव, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील, नाशिक लोकसभेतून विजय करंजकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे तर कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी नक्की मानली जाते। तर महायुतीमध्ये बारामतीमधून सुनेत्रा पवार, मुंबई दक्षिणमधून राहुल शेवाळे तर बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी खात्रीशीर मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।